श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास 2025 मध्ये कधी सुरू होत आहे, चातुर्मास म्हणजे काय, या चातुर्मासामध्ये काय करावे, काय करू नये आणि या चातुर्मासामध्ये असे कोणते कार्य आहे की ते चुकूनही आपण करू नये आणि अशीच बरीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो। म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू होतो आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला हा चातुर्मास संपतो। चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी असतो। यंदा आषाढ महिन्याची एकादशी 6 जुलै रोजी आहे। या एकादशीला देव शयनी एकादशी म्हणतात। या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रासाठी क्षीरसागरात जातात। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। चातुर्मासात पूजेचे विशेष महत्त्व वर्णन केले आहे। या 4 महिन्यात पूजा, पठण, जप आणि तपस्या केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते। चातुर्मास कधी संपेल आणि या 4 महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया। चातुर्मास दरम्यान जेव्हा भगवान विष्णू निद्रेत असतात त्यावेळी भगवान शिवाच्या हातात सर्व कारभार सोपवून जातात। या 4 महिन्यात भगवान शिव, भगवान रुद्र पृथ्वीचे सर्व संचालन करत असतात आणि म्हणूनच आपण या 4 महिन्यात भगवान शिवाची आणि विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करत असतो। या 4 महिन्याचा जो हा काळ आहे, हा काळ दान धर्म करण्याला, त्याचप्रमाणे व्रत वैकल्य करणारा, पारायण करण्याला अधिक महत्त्व दिलं जातं। त्याचप्रमाणे या 4 महिन्यात बरेच नियम पाळले जातात। आता यापैकी म्हणजे बघा, बरेच जण या 4 महिन्यात म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत, कार्तिक एकादशीपर्यंत या 4 महिन्यात बरेच जण वांगी खात नाही, वांग्याची भाजी खात नाही, कांदा लसूण भाजीमध्ये वापरला जात नाही। त्याचप्रमाणे मांसाहार हा पूर्णपणे 4 महिने बंद केला जातो। दिवाळी झाल्यानंतर मांसाहार करायला सुरुवात करतात। असे बरेच नियम बरेच जण पाळत असतात। त्याचप्रमाणे बरेच जण एखाद्या गोष्टीचा संकल्प करून ती गोष्ट करत असतात। म्हणजेच रोज आपल्या शिवलिंगाला अभिषेक घालणं, रोज बेलपत्र वाहणं, रोज भगवान शिवांची, त्याचप्रमाणे रोज भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची अभिषेकाने किंवा तुळशीपत्र अर्पण करून पूजा करणं, या पद्धतीचे बरेच जण नियम पाळत असतात। या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये अशी कोणती मोठी कार्य आहे की ती चुकूनही केली जात नाही किंवा ती करू नये, तर पहा, यामध्ये लग्न करणे, ग्रहप्रवेश करणे, मुंडन करणे इत्यादी जी मोठी शुभ कार्य असतात ती करणे टाळले जाते। त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये काळे, निळे, त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत किंवा तुम्ही कुठली सेवा करत असाल, पारायण करत असाल तर तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालून त्या सेवा तुम्हाला करायच्या नाही। शक्य झाल्यास तुम्ही लाल, हिरवे, पिवळे आणि केशरी रंगाचे कपडे या चातुर्मासात घालू शकतात। चातुर्मासामध्ये मोठ्यांचा अपमान होईल असे शब्द आपण वापरू नये। त्याचप्रमाणे बरेच जण या चातुर्मासामध्ये अंथरुणावर म्हणजेच गादीवर झोपत नाही, ते खाली जमिनीवर झोपतात। त्याचप्रमाणे या 4 महिन्यात कोणावर रागवू नये, कोणाचा राग करू नये, घरात क्लेश होतील असे वातावरण आपण ठेवू नये। चातुर्मासामध्ये श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक हे 4 महिने येत असतात। कार्तिक एकादशीला चातुर्मासाचा हा महिना संपत असतो। चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करणे महत्त्वाचे मानले जाते। श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष आहे, म्हणून भक्तिगीते गाण्यात बराच वेळ घालवा। चातुर्मासात तुम्ही भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघांचीही पूजा करावी। या काळात पूजा आणि उपवास करणे
खूप महत्त्वाचे असते. असे मानले जाते की भगवान शिव आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करून आणि भगवान विष्णू सहस्रनाम आणि शिव चालिसा पठण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चातुर्मासात थाळीऐवजी पानांच्या प्लेटवर वाढलेले अन्न खावे. या महिन्यात दिवे, कपडे आणि अन्नदान करणे हे देखील एक चांगले मानले जाते. चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळण्याची देखील काही ठिकाणी पद्धत आहे. पिंपळाचे झाड लावणे हे देखील या चातुर्मासात एक चांगले कर्म मानले जाते, कारण ते भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते. तुम्ही दररोज संध्याकाळी संध्या आरती करावी आणि नवीन पवित्र धागा घालावा. भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांच्या व्यतिरिक्त तुम्ही देवी लक्ष्मी, देवी पार्वती, भगवान गणेश, राधा कृष्ण आणि तुमच्या पूर्वजांची देखील तुम्ही या चातुर्मासात पूजा करू शकतात. चातुर्मासामध्ये आपल्या पूर्वजांची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि भगवान शिवासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही ह्या चातुर्मासात जप करायचा आहे. आता बघा, चातुर्मासामध्ये आपण 4 महिन्यात मद्यपान करू नये किंवा तेल, वांगी, मध, मुळा, परवल किंवा गूळ यासारखे पदार्थ खाऊ नये. त्याचप्रमाणे दाढी किंवा मिशा कापू नये. पलंग किंवा खाटेऐवजी जमिनीवर झोपावे आणि तांब्याच्या भांड्यातून जेवण करणे टाळावे. या गोष्टी या चातुर्मासात करू नये. तर पहा, चातुर्मासात काय करावे, काय करू नये याविषयीची आपण माहिती पाहिलीच. त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णू यांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. शिव चालिसा, शिवस्तुती, शिवमहिमा स्तोत्र, रुद्र अभिषेक तुम्हाला या पद्धतीच्या भगवान शिवाच्या देखील तुम्हाला सेवा करायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.